सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. आपल्या इग्नाइट पाठशालाच्या सर्वच्या सर्व बॅचेस आजपासून सुरू होत आहेत आणि बऱ्याच पालकांना अजूनही माहित नाहीये की वेळापत्रक काय असणार आहे, कशा पद्धतीने ते चेक करायचं आहे. तर या संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो मी आता तुम्हाला सांगणार आहे. सगळ्याच्या सगळ्या डिटेलमध्ये सांगणार आहे की तुम्हाला रोजचं जे काही वेळापत्रक असेल ते रोजचं वेळापत्रक कसं चेक करता येईल, तुम्हाला कसं कळणार की आज कुठलं लेक्चर आहे, उद्या कुठलं लेक्चर आहे. उद्याचं लेक्चर तर ठीक आहे, तुम्ही ते उद्या चेक करणार, पण आजचं लेक्चर तुम्हाला कसं चेक करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तो सगळ्यात पहिले कुठल्या कुठल्या बॅचेस सुरू होत आहेत आपल्या आज 3 ऑगस्ट रोजी. तर सगळ्यात पहिले होती आपली इयत्ता 4थी स्कॉलरशिप, नंतर आपली इयत्ता 7वी स्कॉलरशिप, नंतर इयत्ता 5वी नवोदय, इयत्ता 8वी NMMS, इयत्ता 5वी गणित ऑलिम्पियाड, इयत्ता 6वी डॉक्टर होमी बाबा आणि इयत्ता 9वी डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा. या सगळ्याच्या सगळ्या बॅचेस ज्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या बॅचेस आपल्या आज सुरू होत आहेत. आणि या बॅचेस जर तुम्हाला अजूनही तुम्ही विकत घेतलेल्या नसतील, बॅचेस परचेस केलेल्या नसतील, तर लवकरात लवकर बॅचेस परचेस करा. कारण यामध्ये आपण सगळा अभ्यासक्रम परीक्षेचा पूर्ण करणार आहोत आणि त्यासोबत विद्यार्थ्यांचे डेली टेस्ट आणि वीकली टेस्ट पण होणार आहेत. आता हे जे टेस्ट आहे या टेस्टमुळे काय होईल की विद्यार्थ्यांचे जे प्रॅक्टिस आहे, आता विद्यार्थी त्यांचे घरी अभ्यास करू शकतात, नक्कीच करू शकतात, परंतु प्रॅक्टिस कसे करणार, त्यांच्याकडे तेवढे पुस्तकं अवेलेबल नसतात किंवा यातल्या बरेचसे एक्झाम्स अशा आहेत की ज्यांचे पुस्तकं मार्केटमध्ये नाही आहेत किंवा प्रॅक्टिससाठी काही मार्केटमध्ये नाहीये. मग अशा वेळेला ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेस मधून विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस जी आहे ती प्रॅक्टिस अतिशय उत्तम पद्धतीने होणार आहे. ठीक आहे. तर आता बॅचेस ज्या आहेत, बॅचेस तुम्हाला कशा परचेस करायच्या या संदर्भातला व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे. तुम्ही युट्यूबवर जर गेला तर तुम्हाला तो व्हिडिओ सापडेल की बॅच कशी विकत घ्यायची, बॅच कशी जॉईन करायची. बॅच कशी जॉईन करायची हे कळाल्यानंतर मग बॅच मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला वेळापत्रक कसं बघायचं हे आपण आज बघणार आहे. तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, सगळ्यात पहिले नेहमीच्या पद्धतीने माय कोर्सेस जे आहे माय कोर्सेसवर तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला हेच सांगते, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगते की तुमची जी बॅच आहे सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुमच्या बॅचमध्ये जायचं. मग माय कोर्सेसला तुम्ही गेलात की तुमचे सगळे जे काही कोर्सेस असतील ते कोर्सेस ओपन होणार. त्यातला तुमचा कोर्स जो असेल तो कोर्स सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने आपण लाईव्ह कंटेंट टेलिग्राम ग्रुप्स हे 4 हेड्स आपल्याला वर दिसत असतात. आता लाईव्हला गेलं की आपल्याला लाईव्ह लेक्चर दिसणार आहे, त्याच्यानंतर कंटेंटला गेलं की आपल्याला जे काही रेकॉर्डेड लेक्चर आहेत किंवा टेस्ट आहेत किंवा नोट्स आहेत या सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. ग्रुप्स हा जो भाग आहे इथला ग्रुप्स, ठीक आहे, हा ग्रुप जो आहे तो ग्रुपवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने जनरल नावाचा एक ग्रुप दिसेल. त्या ग्रुपवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने पहिले तर तुम्हाला असं दिसणार आहे. सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे असं दिसणार आहे. आता याच्यामध्ये काहीच वाचता येत नाही, काहीच वाचता येत नाही, म्हणजे मला सुद्धा वाचता येत नाही. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल की आम्ही कसं करायचं, तर त्यातल्या हे जे काही दिसतंय तुम्हाला आता इथे बघा, हे 12:30 हा मेसेज गेलेला आहे 3 ऑगस्टला. ठीक आहे, म्हणजे आजचाच मेसेज आहे. तर याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं, याच्यावर तुम्ही क्लिक केलं की अशा पद्धतीने तो मेसेज ओपन होतो आणि तुम्हाला प्रॉपर जे काही शेड्यूल आहे ते शेड्यूल तुम्हाला दिसायला मिळतं. ठीक आहे. आता इयत्ता 4थी स्कॉलरशिपची जी जुनी बॅच आहे की जी आपली 25 मेला सुरू झालेली जी बॅच होती त्या बॅचचं जर आपण बघितलं तर त्या बॅचला आज 5 ते 6 आरती मॅडमांचं मराठीचं लेक्चर आहे. ठीक आहे. तर आता तुमची वेगळी वेगळी बॅच असणार आहे. काही लोकांची नवोदयची बॅच आहे, काही लोकांची स्कॉलरशिपची नवीन वाली बॅच आहे, तिथे वेगळी फॅकल्टी आहे, वेगळा टायमिंग आहे, त्यांचं सगळं वेगळं चालू आहे. हे जुन्या बॅचचं मी तुम्हाला फोटो काढून टाकलेला आहे कारण माझ्याकडे जुन्या बॅचचा ऍक्सेस आहे. अजून नवीन बॅच माझी पण अजून विकत घ्यायची राहिली तुमच्यासारखी. ठीक आहे. तर लवकरात लवकर तुम्ही पण जाऊन विकत घ्या, मी पण जाऊन लवकर विकत घेते. मग आता तुम्हाला अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर तुमच्या याच्यामध्ये तुमचा टाइम जो काही तुमच्या लेक्चरचा टाइम असणार आहे तो टाइम, जी काही फॅकल्टी असेल ती फॅकल्टी, जे कुठले शिक्षक तुम्हाला आज शिकवणार आहे ते शिक्षक आणि ते शिक्षक कुठला विषय घेणार आहे तो विषय, अशा पद्धतीने तुम्हाला हे इथे जे आहे ते दिसणार आहे. ठीक आहे. मग तुमचे जे विषय आहेत, तुमचे जे शिक्षक आहेत ते तुम्हाला तिथे लक्षात येतील. ठीक आहे. कुठल्या कुठल्या बॅच साठी, तर नवोदयची बॅच, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, त्याच्यानंतर गणित ऑलिम्पियाड, त्याच्यानंतर NMMS 8वी, त्याच्यानंतर 6वी होमी बाबा आणि 9वी होमी बाबा, या सगळ्या बॅचेसचं जे काही शेड्यूल आहे ते तुम्ही अशाच पद्धतीने चेक करू शकता. माय कोर्सेस मध्ये जायचं, त्याच्यानंतर तुमचा कोर्स सिलेक्ट करायचा, ग्रुपमध्ये जायचं, ग्रुपमध्ये गेल्यानंतर जनरल जो ग्रुप आहे तो ग्रुप ओपन करायचा आणि ग्रुप ओपन केल्यानंतर तुम्हाला ते चेक करता येईल. ठीक आहे. तुम्हाला काहीही अडचण असेल तर दिलेला नंबर जो आहे 8983345857 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्या कमेंटवर मी पुढचा व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल. थँक्यू.